सुप्रभात आणि आज दत्त जयंती आहे. सगळ्यांना दत्त जयंतीच्या मंगलमय अशा शुभेच्छा. सकाळची वेळ आहे, भरपूर असं थंडी पण आहे, थोडंसं धुकं आहे आणि मी रुमाल पण बांधला आहे तोंडाला. नमस्कार मंडळी, नवीन एका व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि आजचा दत्त जयंती आहे. सगळ्यांना दत्त जयंतीच्या अगदी मनापासून शुभेच्छा. सत्यजित मला स्टँडवर सोडायला येतं आहे आणि तिथून पुढं मी बसने जाणार आहे आष्ट्यापर्यंत. आणि दत्त जयंतीचा सोहळा तुम्हाला सुद्धा पाहायला मिळणार आहे माझ्या व्लॉगमध्ये. चला भेटूया. चेकर नाही हातच आला काय नवस. गाडी चेक करायची चाललं, तिकीट वगैरे चेक केलं तर इथं चेकर आलाय. आजच बघा सगळं झालंय इथं आणि हे लेट व्हायला लागलंय मला ऑलरेडी. मला 5 मिनटं गेल्यात आणि इथं पॅसेंजरचे तिकीट वगैरे चेक केलं, म्हणजे काय म्हणतात ते चेकर आलेले. आणि इथं थोडासा वेळ गेला आहे आमचा आणि आता मला पुढे जायला थोडा वेळ होणारच आहे आता तसं तर ऑलरेडी. फायनली अष्ट्यामध्ये पोचलोय आणि आमची सगळी गँग आली आहे. हा होय. तुम्ही तू बरा माहिती तू बरा मागे थांबा तिथं तुम्ही करता तिथं म्हणजे चपला सोडून. आजच्या या दत्त सोहळ्यासाठी उपस्थित असणारे सर्व भाविक भक्त, माता भगिनी, चला दत्त क्षेत्र मोराळेमध्ये आलोय आणि आता इथं छान असं दर्शन घेणार आहे. स्टेजवरती जायचं आहे. शेवटी एकच सांगते, हा आनंद कशामुळे झाला तर आपल्या गुरुवर्य काकांच्या अनुभवात त्यांचं संपूर्ण कुटुंब ज्यावेळेला वाईट शक्तीने त्या उद्ध्वस्त केलं त्यावेळेला त्यांनी वाईट शक्तीने पण दोष नव्हता दिला. आपल्या सर्वांची शिस्त आणि जो भाव भक्ती आपण श्रद्धा ठेवून ज्या ठिकाणी आलेलो आहोत तेच आशीर्वाद महाराजांचे काकांचे आपल्याला लाभणार आहे. पण थोडंसं सहकार्य जर आपण केलं तर आजचा हा भव्य दिव्य दत्त जयंतीचा सोहळा आपल्या सर्वांच्या सहकार्याशिवाय अपुरा.
भक्तीने या ठिकाणी महाराजांचं दर्शन घेण्यासाठी आलेलो आहे. आपण थोडंसं पाय वाकवून जरा पुढे सरकूया की जेणेकरून येणाऱ्याच आपल्या भाविक भक्तांना महाराजांचं दर्शन आखलेला आहे. खरं तर जे मंदिर आपल्या पंचक्रोशीमध्ये नाहीये असं मंदिर या ठिकाणी उभा करणार आहेत. याच्यासाठीचा जवळपासचा अंदाजे खर्च साधारणपणे 20 करोड रुपये आहे. अर्थात हा खर्च सर्व भाविक भक्त व सर्व श्रद्धा असणारे सर्व भाविक यांच्या सहकार्यातूनच होणार आहे. आणि हा आदरणीय भालचंद्र काका तो बंडू महाराजांचा मानस आहे की येणाऱ्या भक्तांची सोय या ठिकाणी झाली पाहिजे. डॉक्टर परब शेट्टी साहेब यांचं अशा पद्धतीनं दत्त जयंतीचा सोहळा पार पडत आहे. आणि हे जे मंदिराची प्रतिकृती आहे सेम असंच मंदिर हेमाडपंथी प्रकारामधलं असं मंदिर उभं राहणार आहे येत्या 3 ते 4 वर्षांमध्ये. आणि त्याची प्रतिकृती इथं दाखवलेली आहे आणि खाली इथं महाराजांची रांगोळीसुद्धा काढलेली आहे. आम्ही प्रसाद सुंठवडा वगैरे घेतला आणि यानंतर आम्ही घरी जाण्यासाठी निघालो. वाहनतळ बघू शकता, निम्म्यापेक्षा जास्त वाहनं गेलेली आहेत आणि तरीसुद्धा मी शूटिंग करून दाखवत आहे. जर तुम्ही मोराळी क्षेत्राला आला असाल आणि इथलं अनुभव घेतला असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. भेटूया नवीन एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त.